आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही जी राज्यस्तरीय योजनेचा GR 9 मार्च 2026 रोजी काढलेला आहे, जो सुधारित GR आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी शेळी मेंढी पालनासाठी तुम्हाला तब्बल 8,53,915 रुपयाचं अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी काय प्रोसेस असणार आहे, याच्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापासून मिस होणार नाहीत. तर मित्रांनो, ही जी योजना आहे तर योजना काय आहे? मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय योजना आहे. याचा GR जो आहे तो 9 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. या योजनेअंतर्गत शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना राबवणे या पाठीमागचा हेतू आहे. तर मित्रांनो, यामध्ये लाभाचे स्वरूप आहे तर ते म्हणजे 50 अधिक 5 शेळी म्हणजे 50 शेळ्या व 5 बोकड किंवा 50 मेंढ्या व 5 मेंढा नर मेंढा यांचा गट व 3 वर्षांचा विमा, शिवाय शेड, साधन सामुग्री अशा पद्धतीने या लाभाचे स्वरूप असणार आहे. यासाठी लाभार्थी कोण असणार आहेत तर त्या म्हणजे सर्व प्रवर्गातील अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, महिला बचत गट हे यासाठी लाभार्थी असणार आहेत. आणि लाभार्थी निकष असणार आहे तर तो म्हणजे सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल. या लाभाचे निकष असणार आहेत. अत्यल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टर पर्यंत भूधारक, ज्यांची जमीन 1 हेक्टर पर्यंत आहे ते, आणि अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टर पर्यंत वन हक्कधारक, तसेच महिला बचत गटातील लाभार्थी. शिवाय वरील घटकामध्ये दिव्यांगांसाठी 5% व महिलांसाठी 30% आरक्षण लागू राहणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी जी पात्रता असणार आहे ती पात्रता म्हणजे 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्षे नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक. मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही. त्याची 2 नंबरची जी पात्रता असणार आहे तर ती म्हणजे पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण. अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहील, किंवा 2 वर्षांचा शेळी मेंढी व्यवसायाचा अनुभव असणे गरजेचं आहे. आणि यासाठी जी प्रकल्पाची किंमत आहे तर ती किंमत म्हणजे पशुधन खरेदी प्रति शेळी मेंढी रुपये 12,000 व बोकड मेंढा रुपये 15,000 प्रमाणे गटाची किंमत 6,75,000 रुपये अशी असणार आहे. शिवाय 3 वर्षांचा विमा 12.75% प्लस 18% GST असे मिळून एकूण 1,01,554 रुपये अशी असणार आहेत. शिवाय शेड निर्मितीसाठी 2 लाख रुपये, कडबाकुट्टी यंत्र 30,000 रुपये. या योजनेमध्ये 3 केवीचे सोलर सुद्धा तुम्ही घेऊ शकताय, त्यासाठी 1,32,000 रुपये. आणि या प्रकल्पाची एकूण किंमत जी आहे तर ती म्हणजे 11,38,554 रुपये अशी प्रकल्पाची एकूण किंमत असणार आहे. आणि यासाठी जे अनुदानाचे स्वरूप असणार आहे तर ते म्हणजे सर्वसाधारण लाभार्थी म्हणजे ओपन उमेदवार 50% अनुदान भेटणार आहे, 5,69,277 रुपये. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान भेटणार आहे. याची रक्कम होते ती म्हणजे 8,53,915 रुपये. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे याचे अनुदान जे आहे ते 2 टप्प्यामध्ये भेटणार आहे. एकूण अनुदानाच्या 50% इतका पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी शेड निर्मिती तसेच साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहील. उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान शेळी मेंढी गट खरेदीनंतर देण्यात येईल. आणि मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे जी असणार आहेत तर ती म्हणजे स्वतःच्या नावे सातबारा उतारा असणं बंधनकारक आहे. जर स्वतःच्या नावाचा सातबारा नसेल, 5 वर्षांचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा असणं गरजेचं आहे. 2 वन हक्क जमीनधारकांसाठी सातबारा उतारा, इतर अधिकार मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र असणं आवश्यक राहील. आणि 3 नंबरचे जे कागदपत्र लागणार आहे तर ते म्हणजे पशुपालन व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ
घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र देणं बंधनकारक राहील किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र दिलं तरी चालेल. आणि मित्रांनो, दिव्यांगासाठी युडीआयडी कार्ड बंधनकारक असणार आहे. तसेच बचत गटाच्या ज्या सदस्य आहेत त्यांनी सदस्यत्वाचे प्रमाणपत्र देणं बंधनकारक राहील. आणि मित्रांनो, यासाठी ज्या अटी व शर्ती आहेत तर त्या खालीलप्रमाणे असणार आहेत. शेळी मेंढी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीत करण्यात यावी. 2 नंबरची अट असणार आहे. खरेदी प्राथम्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या क्षेत्रावर उपस्थित झालेल्या शेळ्या मेंढ्यातून करण्यात यावी. 3 नंबरची जी अट असणार आहे ती म्हणजे महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या मेंढ्या उपलब्ध नसल्यास तसे महामंडळाकडून ना उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन शेळी मेंढी गटाची खरेदी खाजगी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळ्या मेंढ्यांच्या ब्रीडिंग फार्म स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थापित शेळी प्रकल्पावरून किंवा खुल्या बाजारातून लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार वजनानुसार करण्यात यावी. 4 नंबरची अट असणार आहे. सदरच्या शेळ्या मेंढ्या बोकड व मेंढे स्थानिक वातावरणात तग धरतील यांची दक्षता घेण्यात यावी. 5 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत खरेदी करावयाच्या शेळ्या किंवा मेंढ्या तसेच बोकड किंवा मेंढे यांचे वय 1 ते 3 वर्ष वयोगटातील असावेत. 6 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे पात्र लाभार्थ्यांचे त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच गठीत समिती समवेत शेळी मेंढी गट खरेदी करावी. 7 नंबरची अट आहे. लाभार्थ्याने उपरोक्त प्रमाणपत्र विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. 8 नंबरची पात्रता आहे. शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या पशुधनाची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच पशुधनाच्या खरेदीनंतर पशुधन वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्याने करावयाचा आहे. आणि 9 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे वाटप करण्यात येणाऱ्या पशुधनाचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षांसाठी विमा उतरवण्यात यावा. 10 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे योजनेमध्ये वाटप केलेल्या शेळ्या मेंढ्या मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसऱ्या शेळ्या मेंढ्या खरेदी करून पुरवण्यात याव्यात. आणि 11 नंबरची अट असणार आहे. तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्यांचा शेड निर्मिती व साधन सामुग्री पशुधन खरेदी अहवाल खरेदी पावती छायाचित्र लाभार्थ्याचे बँकेचे तपशील विमा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांना सादर करावा. 12 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी डीबीटी द्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्यांच्या बँकेत अदा करावा. आणि 13 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे योजनेअंतर्गत वाटप केलेल्या पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्था प्रमुखांनी करणे बंधनकारक राहील. शिवाय शेवटची 14 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या अटी व शर्ती आहेत. याची जी निवड पद्धत असणार आहे ते खालील प्रमाणे असणार आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत. म्हणजे मित्रांनो, याचे अजून अर्ज सुरू झालेले नाहीत. थोड्याच दिवसात याचे अर्ज सुरू होतील. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतील. मित्रांनो, अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, अर्ज कसा भरतात याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवायला विसरू नका. अर्ज कशा पद्धतीने भरतात याचा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि लवकरच तो आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत याचिक
रॅन्डम पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. संबंधित भागाचा समूह स्वरूपात विकास होईल या दृष्टीने लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्ष्यांक निर्धारित करावे. अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही असे लाभार्थी प्रतीक्षाधीन ठेवण्यात येतील. संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविण्यात येतील. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच मागील वर्षी ज्यांनी अर्ज भरलेत त्यांना पुढच्या वर्षी पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. तर यासाठी यांनी निवड समिती वगैरे नेमलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचा GR जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.